सगळ्याला कळालंय की देह नाशवंत आहे, तरी सुद्धा माणसं उठली की म्हणणार माझ्या चपल्या कुठं आहे, त्या माझा मोबाईल कुठं आहे. आणि ती लहान मूल सुद्धा आपल्याला हेच ओरडून सांगतंय की खरंच अवनश्वर देह आहे, पण त्याची भाषा ओळखायला आमची एवढी आध्यात्मिक उंची बापू अजून आलेली नाही की आम्हाला कळावं. ते काय सांगताय आपण म्हणणार का वरडते त्याला पहिला बाहेर घेऊन जा. संत प्रश्न निर्माण करत नाही तर प्रश्नांची उत्तरं देतात. ज्ञानोबरायांनी प्रश्न निर्माण केला नाही, जीवन कसं जगायचं जगून दाखवलं. तुकोबरायांनी प्रश्न निर्माण केला नाही, माझ्या गाथेचं काय होईल गाथा तरुण दाखवली. मंडळी तुकोबरायांचा अधिकार काय आहे, तुकिता तुलने तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक टेविले, रामेश्वरी चरण मस्तक टेविले, रामेश्वरी चरण मस्तक टेविले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु सचिदानंद गुरु बाल दासरे. आरती तुकाराम स्वामी सच्चिदानंद मूर्ती बाल दासरे. इथं तुकोबराय कुठं राहतात, तुकोबराय चला मीच तुम्हाला दाखवतो. अहो या गावात रायाप्पा नावाचा मुलगा राहतो, त्यांना भेटायला साक्षात राजा शिवछत्रपती आलेले आहेत. आणि रायांना तुकोबरायांना भेटायचं आहे. चला ना मीच दाखवतो वाट तुम्हाला. त्या घोड्यांच्या टाफावरती ते दोघंही पुढे निघाले. तुकोबरायांची ख्याती फार दूर आहे हो. ख्याती ओ माणसाला कुठं ख्याती असते का हो. अहो तुमचा आवाज सुद्धा महाराजांसारखाच वाटतोय हो. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुकोबरायांचीच आठवण येते. त्या घोड्यांच्या टाफा तिथंच थांबतात आणि पाठीमागून ज्या राजाने आम्हाला स्वाभिमान शिकवला ते राजे शिवछत्रपती खाली येतात आणि लवून तुकोबरायांना मुजरा करतात. महाराज अहो हेच तुकोबार आहेत. राजे राजे तुमचे पाय आमच्या गावी राजे लागले. धर्म कितीही जपावा हे आपल्याकडून कळावं. 18 पगड जातीची माणसं शिवप्रभू आपण घेऊन हे स्वराज्य उभं करत आहात. या स्वराज्याच्या पाठीशी आमचे अखंड आशीर्वाद आहे.
त्या तुकोबरायांचा आशीर्वाद घेऊन शिवछत्रपती स्वराज्य उभं करतात. आज या श्रीनाथ कॉलनीमध्ये सुखसिंधू अस्तूमध्ये सुखदेव आयलाप्पा राम गणेशकर यांच्या पुण्य स्मरणानिमित्त संत समागमी धरावी आवडी. संत समागम छत्रपतींनी धरला आणि अवघ स्वराज्य हे सुराज्य म्हणून उदयास आलं. आणि याच छत्रपतींचा आश्रय धरून माणसं मरायलाही उभी राहायला लागली. काय राजांचं चरित्र आहे, का शिवप्रभू चरित्र कीर्तनात घ्यायचं. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, करुण प्रारंभ तफावर थापटून तुझ्या तफावर थापटून तुझ्या संगमा महाराष्ट्राचा प्राण कैरा महाराष्ट्राचा शाही महाराष्ट्राचा प्राण कैरा महाराष्ट्राचा शिवप्रभूंचा जात मुद्दान स्वराज्यावरती संकट चालून आलेला आहे. इसवी सन 1659 ही घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याकडे चाललेले आहेत. परवाच शिवप्रताप दिन आहे. या शिवप्रतापासाठी प्रतापगडच्या रणसंग्रामासाठी छत्रपती शिवाजी महाराज चाललेले आहे. इकडे राजगडावरती मासाहेब जिजाऊ आहेत. शोभा तुम्ही अखंड हिंदुस्थानचे नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या विश्वात्मकाचे पायीक आहात. हे स्वराज्य वाट पाहते एका जाणत्या मुलाची, जाणत्या राजाची. मासाहेब जिजाऊ, आम्हाला आमची मुलं संस्कारशील करायचे आहेत, आम्हाला आमची मुलं पारमार्थिक करायची आहेत. आमच्या मुलांच्या डोक्यात आम्हाला विवेक जागृत करायचा आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्या हृदयात जागवायचा आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावतोबा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, आमच्या मुलांना एकनाथांचं भारूड शिकवायचंय. तुकडेवरती महाराजांची ग्रामगीता सांगायचे आणि गाडगे बाबांचं स्वच्छता अभियान त्यांच्या हातात द्यायचंय. यासाठी संत समागम घडावा लागतो जीवनात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु आहेत संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी. शोभा सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधीचे तो याग, राज्य कारभाराची लगभग कैसी केली. कीर्तनात शिवाजी महाराज का घ्यायचे, का घ्यायचे महाराज? महाराज अध्यात्म शिवरायांच्या हृदयात होत. कपाळावरती शिवगंध लावलेला आहे, डोक्यावरती चिरेटोप घातलेला आहे आणि मुखामध्ये आई जगदंबेचं नाम संकीर्तन साधन पायी सोपे. जळतील पापे क्षणमांतरी. शिवरायांच्या मुखात जगदंबेचं स्मरण आहे. राजगडावरती यावं, मासाहेबांना लिहून मुजरा करावा. शोभा तुम्ही आमचे केवळ पुत्र नाही, या भूमीचे युग प्रवर्तक आहात, स्वराज्य रक्षक आहात, स्वराज्य निर्माते आहात, धर्म रक्षक आहात. आया बायांचं स्वराज्य जपायचंय. अनिल साबरून चाले दावेला
तो आदिलशहाचा सरदार अफजल खान तुमची वाट पाहतोय प्रतापगडावर. पण राजे आम्हाला विश्वास आहे तुम्ही जिंकूनच माघारी याल. आईला मुजरा केला. आई काय असते समू शिंदे एका कवितेत सांगतात, आई दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, आई आई असते. आई मायेचा सागर असते. आई माझी मायेचा सागर जीवना साहेबजी जाऊन दर्शन शिवछत्रपतींनी घ्यावं. बाहेर यावं. रडी निखता शूर गोबरायांचा भंग आहे. रडी निखता शूर नपा हे माघारी तैसे मत धीरे राखाता. संसार हाती अंतरले तरी आता कृपा करी नारायणा. नारायणा अफजल खानाच्या वधासाठी प्रतापगडच्या रणसंग्रामासाठी बाहेर पडलेला आहे. तितक्यात आठवण यावी शहाजीराजांची. स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते शहाजीराजे. बाप काय असतो महाराज लोळा उघडे आपल्याला ओळखायचं. बापा स्वाभिमानी बाळा बाप कन करताना त्याच्या हृदयात सुद्धा शहाजीराजे हृदयात शहाजीराजांच्या आठवण आली. या रणसंग्रामाला बाहेर पडत असताना संत समागमी धरावी आवडी. आई बाप हे आपले पहिले संत आहे. आई हा आपला पहिला गुरु आहे. बाप हा आपला गुरु आहे. आणि गुरु हे सुद्धा आपले सद्गुरू आहेत मंडळी. शिवाजी राजे पुढे आलेले आहेत. मागं वळून पाहायचं नाही आता. तितक्यात राजांना आठवण होते स्वतःची पत्नी. शिवाजी महाराज जाणते राजे काय. स्वतःची पत्नी सईबाई नुकतंच निधन झालेलं आहे. सईचा 13वा उरकून राजे प्रतापगडावरती चाललेले आहे. पत्नीची आठवण यावी. पाऊल विवश व्हावी. नाही थांबायचं. वाखवितो तुझ्या नामाचे हत्यार हाच बळीवार मिरवितो. राजे पुढे पुढे चाललेले आहे. हृदय कच्च पेटलेलं आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी राजे आलेले आहेत. तितक्याच राजांबरोबर सगळी मंडळी मावळे आलेले आहेत. राजे हसत हसत अफजल खानाच्या भेटीसाठी चाललेले आहेत. शामियाना सजलेला आहे प्रतापगडच्या पायथ्याला. आओ आओ शिवाजी आओ. आओ शिवाजी राजे आओ. या या शिवाजी राजे या. तुमचीच आम्ही वाट पाहते. तिथल्या शिवाजी राजांना आठवण व्हावी 2 वर्षाच्या शंभूराजांची. शंभूराजांचं वय
2 वर्षाचा आहे 1657 शंभूराजे पुढे दिसत आहेत शिवछत्रपतींना स्वरा